यस प्रथम 11 बडबड बी प्लस संघ कृपया आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा आणि त्यांच्या विपक्ष मी मराठी क्रिकेट संघ नेरल कृपया आपण दोन्ही संघाने मी विनंती करेन आपण जर आला असेल तर दोन्ही संघाने रिपोर्टिंग करा नाणेफेकीचे कौल करण्यासाठी आपण याच्या टॉस बॉक्स मध्ये विचार केला तर षटक क्रमांक पहिले संपले पहिल्या षटकातील धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती आहेत यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय या गोलंदाज स्वप्नीलला यावेळेस पहिला चेंडू इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं तिथे मात्र क्षेत्ररक्षक राज भोईर आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल झाली कंप्लीट एक सिंगल धावेच्या साहाय्याने इथे धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ओहो यावेळेस चेंडूला बुडवलाय कमालीचा फटका विचार केला तर शॉट मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून हा फटका कमालीचा फटका इथे चेंडूला उंची जास्त पाहायला मिळाली होती मात्र तितकीच लांबी देखील चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार यावेळेस कमालीचा फटका यतीनच्या बॅट मधून आला हा फटकार षटकाराचा विचार केला तर या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहायला मिळेल गेलं तर 10 धावा दुहेरी अंकावरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय यावेळेस मात्र इथे की जर मागच्या चेंडूवरती एक पाहायला गेलं तर मोठा फटका पाहायला मिळाला होता यतीनच्या बॅटमध्ये तो फटका आला होता मात्र यावेळेस गोलंदाज स्वप्नील कमबॅक करत असताना पाहायला मिळालं निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाते सातत्याने विचार केला तर गोलंदाजीवरती थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळेल स्वप्नील हा गोलंदाज पुन्हा एकदा राईट टर्म ऑफ द विकेट हो यावेळेस अतिरिक्त उसळी यावेळेस नक्कीच चांगला चेंडू अजून एक निर्धाव बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे निर्धाव आलाय सातत्याने यस वन बाउन्स इथे मात्र पंच सांगत असताना वन बाउन्स इथे गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं गेलंय या पुढील चेंडू मात्र बाउन्स झाला तर नक्कीच गोलंदाजाला दंडित केले जाईल यात मात्र काही शंका नाही जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राईट टर्म ऑफ द विकेटचा मारा स्वप्नील ओहो यावेळेस चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह फटका ग्राउंडचा फटका चेंडू वरती क्षेत्ररक्षक बराच काल चेंडू हवेत होता आणि चेंडू वन बाउन्स अखेर जाऊन पोहोचलाय सीमा पार हा इथे अजून एक दर्जेदार चौकार विचार केला तर नक्कीच अमोल भोईर चेंडू खाली आला होता जर का थोडा मागे आले असते तर नक्कीच झेल झाला असता मात्र यतीनला इथून माघारी परतावा लागला असतं थोड्याशा चुका आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना बिरदोळी संघाला आणि इथे मात्र अजून एक चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातोय 14 धावा धावफलकावरती हो यावेळेस आडव्या बॅटने इथे मात्र आडवी तलवार चालवली चेंडू थांबणार नाही यावेळेस अजून एक तडाखा अतिशय चांगला फटका मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावर हा चेंडू जाणार सीमा पार यावेळेस अजून एक यतीनच्या बॅट मधून आला हा षटकार या षटकाराच्या साहाय्याने विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं संपलंय यस नक्कीच मागच्या मॅच मध्ये 18 हा मॅन ऑफ द मॅचचा वनकरी ठरला होता आणि तीच रणनीती मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आता देखील सध्याच्या स्थितीला आपल्या संघाला आणि आपल्या संघाच्या गावाच्या नावासाठी खेळत असताना सातत्याने कमालीच्या फटके त्याच्या बॅटमधून विचार केला तर अमोल भोईरने पहिलं षटक हाताळलं होतं जरूर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या मात्र यावेळेस स्वप्नीलवरती जबाबदारी दिली गेली होती आणि मात्र इथे त्या जबाबदारीला थोडंसं बॅकफुटला नेत असताना इथे स्वप्नील पाहायला मिळाला 17 धावा या षटकामध्ये मात्र कंप्लीट करत असताना यतीनच्या बॅटमधून मात्र सातत्याने मोठे फटके पाहायला मिळाले होते इथे मात्र अमोल भोईर सारखा एक
मोठा क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र सेल ची चान्स होती मात्र ती संधी गमवली आणि त्यावरती मात्र इथे येतीन थोडासा मागला ठरत असताना पाहायला मिळेल. विचार केला तर येतीन एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून मात्र या चला यावेळेस जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र राजेश भोईरला आपण पाहतोया व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना पहिला सेंडू इथे मात्र पहिलं सेंडू वरती एक सिंगल झाली आहे कंप्लीट. एक सिंगल धाब्याच्या साह्याने धावफलक 21 धावा धावफलकावरती अजूनही या शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल. विचार केला तर या 5 चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस स्ट्राईक मात्र एंड वरती आपण A3 ला पाहतोय. हो यावेळेस आडव्या बँड पुन्हा एकदा इथे दूरवरून क्षेत्ररक्षण एक सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथं क्षेत्ररक्षक बंबल आणि त्यावरती इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या साह्याने इथे धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती अजूनही या षटकाचे 4 चेंडू शिल्लक. A3 मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. पाहावं लागलं A3च्या बॅट मध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. मात्र विचार केला तर समोरच्या मालेगाव संघाचा विचार केला तर मालेगाव संघाकडे देखील मोठे फलंदाज आहेत. मोठी धावफलक उभारणं गरजेचं आहे. हा हा यावेळेस चेंडूला भीर कावून दिलाय. तर लॉंग ऑन रिटर्न मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. कमालीचा फटका. इथे मात्र A3च्या बॅट मधून आपल्याला सातत्याने मोठे फटके पाहायला मिळतात. मात्र मोठी धावफलक बनवावं लागेल पुन्हा एकदा. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर चेंडू 1 बाउन्स. मात्र आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जाणार असणारा हा चौकार. इथे मात्र कमालीचे फटके सातत्याने A3च्या बॅट मधून मात्र हे फटके पाहायला मिळतात. या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती. हा यावेळेस निर्धाव आलाय. विचार केला तर राजेश भोईर यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती एक चौकार एक षटकार तर घाललाय. त्याच्यानंतर इथे मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करत असताना इथे मात्र पाहायला मिळेल राजेश भोईर राईटमोर द विकेटचा मारा. A3ला आता मात्र थांबवण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. हो यावेळेस अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. इथे मात्र षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेले. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि येणारे 18 चेंडू आणि 35 धावांचं टार्गेट. खऱ्या अर्थाने विचार केला तर 35 धावांचं टार्गेट इथे समोर मालेगाव टीमच्या मात्र ठेवले गेले. कशा प्रकारे सामना मात्र टार्गेट चेस केले जाईल पाहणं